नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मोठा धक्का. सरकार PM किसान सन्मान निधी योजना बंद करणार. शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी ही योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची लोकप्रिय या योजनेमधील एक महत्त्वाची अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये दिले जातात. या पैशामुळे शेतकऱ्यांची थोड्याफार प्रमाणात का होईना पण आर्थिक अडचण ही दूर होते. या पैशातून शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी तसेच पावडर आणि मटेरियल घेण्यासाठी मदत होते. अशी अनेक छोटी मोठी कामे या योजनेच्या पैशातून शेतकऱ्यांना करता येतात. परंतु आता लोकसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद केली जाईल की या योजनेमध्ये काही मोठे बदल हे केले जाणार आहे. आणि ही योजना बंद होण्यामागे किंवा या योजनेमध्ये बदल होण्यामागे काही महत्त्वाचे कारण आहे का? शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आले तर ही PM किसान योजना बंद होणार का? या योजनेमध्ये मोठे बदल होणार का? तर चला शेतकरी मित्रांनो, अगदी सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजना ही फेब्रुवारी 2019ला सुरू केली. या योजनेला आतापर्यंत 5 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचे 16 हप्ते हे देण्यात आलेले आहेत. म्हणजेच आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 32,000 रुपये हे देण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला यासाठी नीती आयोगाने देशातील 5,000 शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे काम हे सुरू केलेले आहे. हे सर्वेक्षण देशातील 24 राज्यात होणार असून यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश असणार आहे. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. हे तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु या पैशाचा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी कितपत मदत होते हे पाहणे देखील महत्त्वाचेच आहे. शेतकरी मित्रांनो, नीती आयोगाकडून शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत झालेले बदल, आर्थिक स्वयंपूर्णता, बाजारपेठ साठवणूक यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे. या निकषांच्या आधारे योजनेचे मूल्यमापन करून या योजनेत काही बदल करण्यात येणार का किंवा ही योजनाच बंद केली जाईल याचेही मूल्यमापन केले जाणार आहे. या योजनेत काय बदल होतात किंवा योजना बंद केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे त्यांच्याकडून जाहीरनाम्यात ही योजना पुढे 5 वर्षे सुरू ठेवण्याचे आश्वासन हे दिलेले आहे. ज्या सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे त्यांच्याकडून जाहीरनाम्यात ही योजना पुढे 5 वर्षे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिलेले आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, काही तज्ज्ञांच्या मते सरकार नवीन जरी आले तरीही ही योजना डायरेक्ट बंद केली जाणार नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, या योजनेमध्ये बदल केले जाण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या मते या योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ करून शेतकरी राज्याला दिलासा देण्यात यावा. कारण की या महागाईच्या काळात 4,000 आणि 6,000ने काहीच होत नाही. त्यामुळे PM किसान योजनेचे अनुदान हे वार्षिक 6,000 रुपयावरून 12,000 रुपये करावेत. शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.